विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मार्फत एक अत्यंत आनंदाची बातमी एका शुद्धीपत्रिका मार्फत तुमच्यापर्यंत चालून आलेली आहे। आणि बातमी अशी आहे मित्रांनो की एमपीएससी ग्रुप क म्हणजे गट क मार्फत तलाठीची भरती जी आहे ती आता होणार आहे आणि त्याच्या संदर्भात एक शुद्धीपत्रक प्रकाशित झालेलं आहे। त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघू घेऊ। हे शुद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो 22 जुलै 2026 रोजी आणि यामध्ये क्लिअरली काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र गट क म्हणजे एमपीएससी गट क जे आहे संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 2619 जागांसाठी जी रिक्त पदे होती यांच्यासाठी घेतली जाणार होती आणि त्याच्यासाठी अर्ज सुद्धा मागवण्यात येत होते। अर्ज भरणे जे आहे ते 25 जून पासून स्टार्ट झालेलं होतं आणि अर्ज सुद्धा मागवण्यात येत होते। पण आता याच्यामध्ये थोडे चेंजेस केलेले आहेत। पहिला चेंज काय होता तर यामध्ये परीक्षा जी आहे ती ऑनलाईन स्वरूपात होणार होती। तर 16 जुलैला एक अजून एक शुद्धीपत्रक आलं की परीक्षा जी आहे ती पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीत ओएमआरच्या मार्गातूनच होईलच। आणि त्याच्यानंतर आता जे आलेलं शुद्धीपत्रक जे आहे मित्रांनो 22 जुलैला आलेलं आहे। याच्यामार्फत क्लिअरली सांगितलेलं आहे की तलाठीची भरती ही आता मार्फत एमपीएससी मार्फतच होणार आहे। ठीक आहे, तलाठीची भरती ही ग्रुप क जे आहे त्याच्या मार्फतच होणार आहे। आणि याच्यामध्ये हे पण सांगितलेलं आहे की यासाठी पद किती आली आहे? पद आलेली आहे 1539। तर लक्षात असू द्या, पहिली जी पद होती 2619 ही पद तर ऑलरेडी आहेच, पण सोबतच 1539 पद सुद्धा आलेली आहे। त्याच्यामुळे आता जो टोटल जो आकडा झालेला आहे आपल्या पूर्ण पदांचा तो झालेला आहे 3088। लक्षात असू द्या, टोटल आकडा जो झालेला आता पदांचा तो झालेला आहे 3088। आणि यामध्ये जी पदं आहेत मित्रांनो याच्यासाठी जे महसूल आणि वन विभाग यांच्या मार्फत जे घेतलं जातं म्हणजे तलाठी हे जे पद आहे त्यासाठी फक्त 1539 जरी जागा असल्या तरी फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असायला हवं। तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर तुम्ही अगदी इझिली याचा फॉर्म जो आहे तो भरू शकता। म्हणजे फक्त कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असली पाहिजे। आणि अर्ज करण्याची याची शेवटची डेट काय आहे? तर अर्ज करण्यासाठी तलाठीची शेवटची डेट आहे मित्रांनो 5 ऑगस्ट 2026। तर याच्यासाठी तुम्ही 5 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज जो आहे तो करू शकता। सोबतच लक्षात असू द्या, ग्राहक तक्रार आणि निवारण आयोग जो आहे मुंबई याच्या मार्फत वरिष्ठ लिपिक असेल, अभिलेखापाल असेल, सहाय्यक अधीक्षक याचे सुद्धा 11+11 टोटल 22 जागा ज्या आहेत भरल्या जात आहे। आणि याच्यासाठी सुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी जी आहे तीच मागितली जाते। सोबतच लक्षात असू द्या, कृषी विभागामार्फत सुद्धा सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी याची सुद्धा जागा निघालेली आहे, ज्याच्यामध्ये 254 पदे निघालेली आहे। आणि यांच्या मार्फत फक्त आणि फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशन मागितलं जातं। पण कशात हवं आहे ग्रॅज्युएशन? तर तुम्हाला हे द्वितीय श्रेणीमध्ये तुम्ही मत्स्य विज्ञान या विषयामध्येच ग्रॅज्युएशन जे आहे ते केलेलं असावं। पण कोणत्या कॅटेगरी? द्वितीय श्रेणीमध्ये। ठीक आहे, सेकंड डिव्हिजन मध्ये तुमचं जे आहे कम्प्लीट झालेलं असावं। त्याच्यानुसार नंतर आहे मित्रांनो नियंत्रक शिधा वाटप आणि संचालक नागरी पुरवठा कार्यालय जे आहे याच्या मार्फत सुद्धा जागा निघालेल्या आहे। याच्या मार्फत लिपिक टंकलिकाच्या म्हणजे मग ते अन्न नागरी पुरवठा असेल, आदिवासी विकास विभाग असेल किंवा महसूल आणि वन विभाग असेल यांच्या मार्फत लिपिक टंकलिकच्या सुद्धा जागा निघालेल्या आहेत। जागा किती आहे? तर नियंत्रक शिधा वाटप यासाठी 230 जागा आहे, अन्न नागरी पुरवठा यासाठी 155 जागा आहे, त्याच्यानंतर महसूल आणि अन्न विभाग यासाठी 480 जागा आहेत। अशा भरभक्कम जागा निघालेल्या आहेत। आणि याच्यासाठी काय मागितलं जातं? तर याच्यासाठी 2 अटी ज्या आहेत, 2 गोष्टी ज्या आहेत त्या मागितल्या जातात। पहिली गोष्ट असे मित्रांनो की तुमच्याकडे ग्रॅज्युएशन जे आहे ते कम्प्लीट झालेलं असावं आणि दुसरं तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असायला हवं। जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल, टायपिंगचं सर्टिफिकेट असेल तर अगदी सहजतेने तुम्ही याचाही फॉर्म जो आहे तो भरू शकता। ठीक आहे, आणि हे पूर्ण पेपर जे आहे हे मित्रांनो पूर्णपणे कशा स्वरूपात होणार आहे? तर ऑनलाईन न होता ते आता ऑफलाईन स्वरूपात होणार आहे। ऑनलाईन आधी होणार होते पण आता हे पूर्णपणे ऑफलाईन स्वरूपात होणार आहे, एवढं लक्षात असू द्या। आणि अशा टोटल 3088 जागांसाठी म्हणजे या जागा तर आहेत, सोबतच 3088 जागांसाठी तुम्ही आता अर्ज जो आहे तो करू शकता। त्याच्यामुळे चांगली संधी तुमच्याकडे एमपीएससी मार्फत आलेली आहे। त्याच्यामुळे वेळ अजिबात गेलेला नाही, कारण की परीक्षा ही ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे। त्यामुळे परीक्षेला भरभक्कम वेळ आहे, कारण त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की परीक्षा ही पूर्णपणे ऑक्टोबर महिन्यामध्येच होणार आहे। त्याच्यामुळे आता ही जी संधी आलेली आहे याला अजिबात दवडू नका। या संधीचं सोनं तुम्हाला आता करायचं आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण प्रिपरेशन जो आहे तो करायचा आहे। आणि प्रिपरेशन कशी करायची किंवा नेमका सिलेबस काय काय आहे, आम्हाला नेमक्या काय काय अडचणी येऊ शकतात किंवा आम्ही नेमकी प्रिपरेशन कशी करावी याच्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, याच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। नक्की तुम्हाला याच्या संदर्भात माहिती जी आहे ती पोहोचवल्या जाईलच। ठीक आहे, आणि मित्रांनो याच्या संदर्भात कोणतेही डाऊट्स असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला। आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण आता ही अपडेट आलेली आहे। पण याच्यानंतर कारण की फॉर्म भरण्याची प्रोसिजर जस्ट सुरू झालेली आहे, जस्ट ही परीक्षा जी आहे ते ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे। त्याच्यामुळे या दरम्यान खूप काही अडचणी येऊ शकतात, काहीही होऊ शकतं। त्याच्यामुळे या संदर्भात संपूर्ण अपडेट जी आहे तुम्हाला या चॅनलवरच मिळत राहील। ठीक आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि कोणतेही प्रश्न असल्यास ते कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मात्र अभ्यास चालू ठेवूया।